नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अनपेक्षित प्रेम भाग 9. मला हे खेळ खेळायला जमणार नाही अर्जुन, आणि असे म्हणून ती तिथून निघून गेली. तिचे डोळे पाण्यामध्ये भरले होते. त्याचे डोळे तिला खरं सांगत होते, पण आता ते तिला झेपणार नव्हतं. अर्जुन थोड्या वेळाने टेरेसवर आला. त्याची चाहूल लागतच तिने डोळे पुसले आणि तिकडून जायला निघाली. अबोली, थांब, अर्जुनने आवाज दिला. अर्जुन म्हणाला, मी तुला दुखावलं. तुझ्याशी जे वागलो तसं वागायला नको होतं. प्लीज मला माफ कर. अबोली म्हणाली, नाही, खरं तर माझं चुकलं. माझ्यासारख्या मुलीनं दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं म्हणजे गुन्हा आहे हे विसरलेच होते मी. अर्जुन म्हणाला, प्लीज असं नको बोलूस. या काळात खरं तर मला तू खरी कळालीस. अबोली, खरंच तुझ्यावर खूप प्रेम करायला लागलोय मी आता, आणि त्यापासून लांब जाणं हे आता माझ्या हातात नाही. मी तुला कसली जबरदस्ती करणार नाही. बोलता बोलता त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिने आजपर्यंत त्याला असं कधीच हतबल पाहिलं नव्हतं. अर्जुन म्हणाला, तू अजूनही शांत आहे याचं उत्तर मिळालं मला. पण एक सांगतो, अर्जुन फक्त आणि फक्त तुझा आहे आणि तुझाच राहील, आणि तुझी आजन्म वाट पाहायला तयार आहे मी. त्या दिवशी अर्जुन शुद्धीवर नव्हता, पण आता तो पूर्ण शुद्धीत राहून बोलत होता. त्याच्या बोलण्यापेक्षा त्याचे डोळे जास्त खरं सांगत होते. अबोली म्हणाली, पण मी कसा विश्वास ठेवू तुझ्यावर? अर्जुन, नात्यात प्रेम असून चालत नाही फक्त. त्याचा पाया त्या नात्यात असलेला विश्वास आहे, आणि तो नसेल तर ते नातं तकलादू ठरतं. तुझा विश्वास नक्कीच जिंकेन मी, म्हणत अर्जुन तिथून तसाच मान खाली घालून निघून गेला. अर्जुन अबोलीचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असतो, आणि एकीकडे ती घर सोडून जायच्या तयारीत असते. तिला आता जास्त उशीर करून चालणार नव्हतं. लवकरात लवकर घर सोडून जायचा निर्णय ताईला कळवायला हवा, पण कसं, ती विचार करत असते. आणि त्यात भर म्हणजे ते गुंतन नको होतं तिला. अर्जुन त्याच्या कामावर रुजू झाला होता. वनिताने तिला बोलावलं होतं. तिच्यासाठी एक कॉल आला होता. वनिताच्या फोनवर वनिता म्हणाली, अबोली, तुझ्यासाठी फोन आला होता. तुझी मैत्रीण की कोण? तिचं नाव ती म्हणाली होती, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. तू बघ जरा, तिला कॉल कर. अबोली म्हणाली, हो हो, बघते मी. ती तो फोन घेऊन तिच्या रूमकडे यायला निघाली. सायलीच असेल. अजून काही म्हणाली तर नाही ना ती? का कॉल केला असेल? ती विचार करत करत जिना चढत होती, आणि पाय घसरून पायरीवरून धपकन तिथेच खाली पडली. अबोली किंचाळली, आई ग. पायावर हात ठेवून ती तशीच बसून राहिली. अर्जुन खाली येत होता. त्याने तिला पाहिलं. अर्जुन म्हणाला, अरे रे, बघून चालायचं ना, नुसती धडपडत असतेस. अर्जुन जवळ येऊन तिला उठत म्हणाला. तिने त्याच्याकडे रोखून पाहिलं. पाय ठेवला तसं तिला वेदना झाल्या. अबोली म्हणाली, नाही. तिला पाय खाली टेकवेना. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. अर्जुन म्हणाला, कशाला पडायचं मग? तो तिला डिवचण्यासाठी बोलला. अबोली म्हणाली, मी काही पडत नव्हते, चालत होते. त्याने तिला दोन्ही हातांनी उचलून घेतलं, आणि तसाच तिला उचलून अर्ध्या पायऱ्या चढून तिला रूममध्ये नेलं. बेडवर अलगद ठेवलं आणि म्हणाला, पाय मुरगाळलाय बहुतेक. मी डॉक्टरना बोलावतोय. तू आराम कर, उठू नकोस. आणि ते हातात काय आहे? वनिताचा फोन, जो तिच्या सहित खाली पडल्याने फुटला होता. तो निघून गेला होता. तिला त्या फोनची अवस्था बघून टेन्शन आलं होतं. अबोली म्हणाली, आता ताईला काय उत्तर देऊ मी? मला एक गोष्ट धड जमत नाही. वनिता वर आली. वनिता म्हणाली, अगं बाई. अर्जुन म्हणाला, मी तशी आले. अबोलीला वाटलं फोन फुटला हे अर्जुनने वनिताला सांगितलं. भीतीने पार गाळण उडाली होती तिची. वनिता म्हणाली, जास्त लागलंय का? वनिता विचारत होती. तिचं वनिताचं बोलण्याकडे लक्ष नव्हतं. अबोली म्हणाली, ताई, ते फोन. तिच्या तोंडून शब्द फुटेना. वनिता म्हणाली, काय फोन? तू कॉल केलास का तुझ्या मैत्रिणीला? अबोली म्हणाली, नाही. ते मी खाली पडली तेव्हा हा फोन फुटला. ती एका वाक्यात पटकन म्हणून मोकळी झाली. वनिता म्हणाली, अरे बापरे, फोन फुटला? आणि वनिताला तिची चिलबिल पाहून हसायला येत होतं. वनिता म्हणाली, मी काय फोन बघायला नाही, तुला पाहायला आले. आणि अर्जुनने बोलावलंय डॉक्टरांना. येतीलच ते थोड्या वेळात. थोड्या वेळाने डॉक्टर येऊन तिला पाहून गोळ्या औषध देऊन गेले. ती तशी दिवसभर बेडवर बसून होती. तिला बसून बसून डोळा लागला होता. ती तशी झोपून गेली. जेव्हा डोळे चोळत उठली, बाहेर अंधार पाहून तिला एक क्षण कळलेच नाही नेमकी दिवस मावळतोय की उजळतोय. तिने घड्याळात पाहिले
8 वाजले होते. अबोली म्हणाली, बापरे, एवढा वेळ झोपून राहिली मी. ती उठली, पाय खाली टेकले आणि अलगद उभी राहिली. बऱ्यापैकी पाय बरा झाला होता. ती हळूहळू पाऊल टाकीत बाल्कनीत आली. थोडा वेळ ती तशीच बाहेर हवा घेत उभी राहिली. तिला अचानक तिच्या पुढे ब्रँड न्यू मोबाईल हातात नाचवत अर्जुन मागे येऊन उभा राहिला. अबोली म्हणाली, हे काय? ती त्याच्याकडे वळली. अर्जुन म्हणाला, व्हॉट डू यू सी? अबोली म्हणाली, फोन तुझ्यासाठी. अबोली म्हणाली, नाही, नकोय मला. एवढी महागाची वस्तू मी नाही घेऊ शकत. याच्यापेक्षा जास्त मौल्यवान गोष्ट तू घेतलीस. हे तर काहीच नाही त्यापुढे. तो पुटपुटला. अबोली म्हणाली, काय? यू स्टोल माय प्रेशियस हार्ट. पुन्हा तो तिच्याकडे एकसारखं बघत पुटपुटला. त्याला असं पाहून हा असा काय खुसरू करतोय? डोक्याला जरा जास्तच मार लागलेला दिसतोय वाटतं. अर्जुन म्हणाला, तुला गरज पडते म्हणून आणलंय मी. तुला काही गिफ्ट म्हणून नाही देते मी. अर्जुन तो फोन तिथेच टेबलावर ठेवून निघून गेला. ती आत आली. त्या फोनकडे एक नजर टाकली. सायलीने दिलेला फोन नंबर. ती चिठ्ठी शोधू लागली. तिने तिच्या बॅगेत पाहिलं. चिठ्ठी मिळाली. हुश, एकदाची मिळाली म्हणत तिने सुस्कारा सोडला. तिने तो फोन हातात घेतला. नंबर डायल केला. अबोली म्हणाली, हॅलो सायली, मी बोलते अबोली. तू सकाळी ताईच्या फोनवर कॉल केला होता का? सायली म्हणाली, हो, आणि हा तुझा नंबर आहे ना? म्हणजे तू फोन घेतलास. बरं झालं. अबोली म्हणाली, बरं झालं काय? ते मी नाही घेतला, अर्जुनने घेऊन दिलाय. सायली म्हणाली, मजा आहे बुवा एका मुलीची. सायली तिला चिडवत होती. अबोली म्हणाली, ते जाऊ दे, तुला कशासाठी कॉल केला होतास? सायली म्हणाली, तुला मला काहीतरी सांगायचं आहे. अबोली म्हणाली, काय? सायली म्हणाली, आपण बाहेर फिरायला चाललोय. सायली एक्साइट होऊन सांगत होती. अबोली म्हणाली, आपण? हे कधी ठरलं? अबोली कन्फ्यूज झाली. अबोली म्हणाली, बाहेर? अगं पण कुठे? सायली म्हणाली, मालवणला. सायली एक्साइटमुळे जवळजवळ किंचाळत होती. अबोली म्हणाली, काय मालवण? तुला काय वेळ लागले का? इथे माझं काय चाललंय आणि तू? सायली तिला मध्येच तोडत म्हणाली, अबोली, लाईफ इज अनप्रिडिक्टेबल. तुझ्या भावामुळे तुला शाळेतल्या सहलीला काय साधं माझ्या घरी येणं जमलं होतं का? नाही ना. मग आता तुला लाईफ तुझ्या स्टाईलमध्ये जगण्याचा चान्स देते तर मागे का हटतेस? आणि आता तू तुझ्या मर्जीनेच वागायचं. काही होऊ दे, आपण चाललोय म्हणजे चाललोय. अबोली म्हणाली, अगं पण कसं शक्य आहे? सायली म्हणाली, ते तू माझ्यावर सोड. उद्या निघायचं आपल्याला. सकाळी लवकर घरी ये. ओके, बाय. अबोली म्हणाली, अगं पण ऐकून तर घे. तिने फोन कट केला होता. काय करावे हीच पण ते खरं म्हणाली. आता हे ताईला सांगावं लागेल. त्या काय म्हणतील? हिला कसं कळत नाही? दुसऱ्याच्या घरात आश्रित असताना असं फिरायला वगैरे जाणं शोभतं का? तिने फोन ठेवून दिला. हा फोन वापरण्याची माझी तरी ऐपत नाही. तिच्या मनात तो फोन अर्जुनला परत करण्याचा विचार आला. जेव्हा कधी तिच्याकडे पैसे येतील नंतर ती त्याचे पैसे देईल त्याला, तिने ठरवलं. अबोली खाली आली. तिने किचनमध्ये जाऊन पाहिलं. सुमनने स्वयंपाक करून ठेवला होता. ती वनिताच्या रूममध्ये गेली. वनिता पुस्तक वाचत बसली होती. वनिता म्हणाली, ये बस. अबोली म्हणाली, तुम्हाला डिस्टर्ब नाही केला ना मी? नाही ग, म्हणत वनिता हलकच हसली आणि म्हणाली, बोल. अबोली म्हणाली, ताई, मी तुम्हाला हे विचारायला आली होती की माझी मैत्रीण सायली, जिचा सकाळी कॉल आला होता बघा. वनिता म्हणाली, हां, मग काय झालं का तुमचं बोलणं? अबोली म्हणाली, हो, तेच ती म्हणत होती की फिरायला जायचं का म्हणून. वनिता म्हणाली, फिरायला? कुठे? अबोली म्हणाली, मालवण. वनिता म्हणाली, मग तुझी काय इच्छा आहे? अबोली म्हणाली, तुम्ही म्हणत असाल तर नाही जाणार मी. तिने मान खाली घातली. वनिता म्हणाली, जा आणि मस्त मजा करून या. काय? मला म्हातारीला सांगितलं होतं की नाही फिरायला जा म्हणून? आता मी तुला सांगते. तिच्या हनुवटीला पकडत, हवा पालट होईल, छान वाटेल तुला, म्हणत वनिता हसली. अबोलीने वनिताकडे पाहिलं आणि आनंदाने तिला मिठी मारली. तिने तिच्या कथ्थक तालीमच्या गुरुला पण फोन करून कळवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अबोली सायलीच्या घरी हजर झाली. दोघीही रेल्वेचा प्रवास करून मालवणला पोहोचल्या. जेव्हा पोहोचल्या तेव्हा खरं तर अंधार झाला होता. शेवटी दमून त्या इच्छितस्थळी पोहोचल्या. अबोली म्हणाली, वा, काय मस्त आणि मोठं घर आहे. अगदी जुन्या ठेवणीमधला. कोणाचं आहे? अबोली घर पाहत म्हणाली. सायली म्हणाली, माझ्या आत्याचं. अबोली म्हणाली, पण त्या कुठे आहे? सायली म्हणाली, ती असते तिच्या मुलाकडे आणि मुलं USA ला.
सायली म्हणाली, तू फ्रेश होऊन ये, मग आपण बोलू त्यावर. ओके. दोघी फ्रेश होऊन बाहेर अंगणात आल्या. चांद रात झाली होती. त्यांच्या एका घर काम करणाऱ्या मावशीला त्यांनी जेवण सांगितलं. तोपर्यंत त्या मस्त अंगणात खाट टाकून त्यावर पाढुल्या घेत होत्या. सायलीने सांगायची सुरुवात केली. सायली म्हणाली, ती एकटी तरी काय करणार होती? वाड्याच्या किल्ल्या बाबांकडे सोपून गेली तिच्या मुलांसोबत राहायला. आता सुरेश 2 महिन्यासाठी बाहेर देशी गेलाय म्हटल्यावर तोच मला म्हणाला की जा मस्त फिर म्हणून. तुला माहिती आहे ना आधीपासून मला फिरायची किती हौस आहे ते. आणि त्यात कोकण म्हटलं तर काय, लाल माती, उंच नारळाची झाडं, निळाशार समुद्र आणि हिरवागार निसर्ग. वा. आणि हापूस आंबे. मी कित्येकदा येऊन गेले इथे, पण आज मुद्दाम तुला संधी साधून आणलंय. आणि दोघी हसायला लागल्या. सायली म्हणाली, अबोली, किती दिवसातून तुला असं मनमोकळेपणाने हसताना पाहते ग. नाहीतर एरवी तू किती दबलेली बुजरी राहायचीस आणि आता अगदी निडर, ठाम आणि आधीपेक्षा सुंदर दिसायला लागलीस बघ. अबोली म्हणाली, बस बस, झेपणार नाही मला, हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस. लगेच दोघीही जेवण करून लवकर झोपी गेल्या. सकाळी जेव्हा अबोलीला जाग आली अंधारात, जेव्हा तिला काही एवढं समजलं नव्हतं, पण ती जशी बाहेर आली तसा लांबून समोरचा दृश्यपट्टा पाहून हरकून गेली. समुद्राच्या लाटा, त्यांचा आवाज तिच्या कानात गुंजार करीत होता. आजूबाजूचे चिरेबंदी घरे आणि एक हॉटेल दिसत होतं, रिसॉर्ट टाईप. सायली मागून येत म्हणाली, आत्याची मुलं म्हणत होती की घराचं रिसॉर्ट करूया, हॉटेल करूया वगैरे वगैरे. पण आत्या म्हणजे खमकीबाई, घर म्हणजे घर, ते तसंच राहील. अबोली तशीच पुढे जायला तिला आता दुसरं काही सुचत नव्हतं. सायली म्हणाली, अगं मी पण येते, थांब. दोघी समुद्राच्या किनाऱ्याच्या दिशेने पळत सुटल्या. 4-5 दिवसाचा प्लॅन केला होता. पॅरासायलिंग, सब डायव्हिंग, वॉटर बोट राईड. अबोली नवीन नवीन अनुभव घेण्यासाठी सज्ज झालेली होती. 2-3 दिवस त्यातच निघून गेले. सायली म्हणाली, आज आपण सिंधुदुर्ग किल्ला पण पाहिला आणि एवढी मजा केली. अबोली म्हणाली, सायली, तुझ्यामुळे किती भारी वाटते मला. माहिती आहे सायली म्हणाली, मज्जा ती तर अजून करायची. अबोली म्हणाली, उद्या निघतोय ना आपण? सायली म्हणाली, हो, पण घरी नाही. अबोली म्हणाली, मग मग कुठे? सायली म्हणाली, गोवा. अबोली म्हणाली, व्हॉट? नाही, हिरकी येतेस ना माझी. सायली म्हणाली, नो, नेक्स्ट डेस्टिनेशन इज गोवा. हे काय घातलंयस? अबोली म्हणाली, सलवार कमीज. सायली म्हणाली, ते दिसतंय मला. अबोली म्हणाली, आपण आता कुठे चाललोय? सायली म्हणाली, क्लबला. 1 मिनिट, तू जा आत, मी तुला ड्रेस देते. अबोली म्हणाली, अगं पण. सायली म्हणाली, तुझं पण तुझ्याकडेच ठेव. थोड्या वेळाने अबोली परत बाहेर आली. ब्लॅक वन पीस, त्यावर हलकासा मेकअप. दोघीही क्लबमध्ये आल्या होत्या. सायली 1-2 वेळेस आली होती, पण अबोली पहिल्यांदा. त्यामुळे डोळ्याची लुकलुक करत होती. ती सगळं पाहत होती. दोघीही डान्स करण्यात दंगल्या होत्या. थोड्या वेळाने अबोली डान्स फ्लोअरवरून निघून बार काउंटरच्या दिशेने गेली. ती तिथे जाऊन बसली. तिचं समोर लक्ष गेलं. हाय हाय, अर्जुन दिसत नाही विचारत बाजूला प्रणित येऊन बसला. अबोली म्हणाली, मी माझ्या फ्रेंडसोबत आले. प्रणित म्हणाला, ओ, आज तुला नवीन गेटअपमध्ये बघतोय, छान दिसतेस. अबोली म्हणाली, थँक्स. प्रणित म्हणाला, ॲक्च्युली मला तुझ्याशी बोलायचं होतं आणि तू समोर. व्हॉट अ कोइन्सिडन्स. अबोली म्हणाली, कशाबद्दल? प्रणित म्हणाला, अबोली, डोंट टेक मी रॉंग. अर्जुनबद्दल तुझा थोडा गैरसमज होतोय. कळतंय मला, त्याने तुला दुखावलं, पण तो वाईट नाहीये. तुला वाटत असेल की मी त्याची तरफदारी करतोय, पण जे काही खरं आहे ते तुला कळावं एवढंच. तू विचार कर, शेवटी निर्णय तुझा आहे. अबोली, तू इथे का बसली? सायली तिच्याजवळ येत म्हणाली. तिचं कुठेच लक्ष लागत होतं. त्या क्लब नंतर बीचवर आल्यावर रात्रीच्या वेळी रेतीवर बसून समोर समुद्र पाहणे मनाला एक शांती मिळत होती. खूप वेळ असलेली शांतता भंग करत सायली अबोलीला डिस्टर्ब पाहून विचारते, काय झालंय? अबोली म्हणाली, काय करावं काय कळत नाही मला. क्लबमध्ये जो भेटला होता तो अर्जुनचा मित्र होता. अर्जुन बद्दलच बोलत होता तो. सायली म्हणाली, अबोली, तुला एक सांगू? विषय काढलाय म्हणून विचारते मी. तुला काय वाटतं अर्जुनबद्दल आता? अबोली म्हणाली, मला त्याचं चांगलं व्हावं असं वाटतं. सायली म्हणाली, पण त्याचं चांगलं जर तुझ्यासोबत असेल तर?
अबोली म्हणाली, म्हणजे? सायली म्हणाली, म्हणजे तू त्याला एक संधी द्यावीस. अबोली म्हणाली, हे तू म्हणतेस सायली? सायली म्हणाली, हो, मीच सांगते. मी नोटीस केलंय तुझ्याशी जो कोणी अर्जुनचा मित्र म्हणालीस ना तू, तो किती मनापासून सांगत होता तुला. झालेल्या गोष्टींबद्दल माहीत म्हणशील तर त्याच्याकडून चूक झाली मान्य आहे. मी असं म्हणत नाही की ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्या केलेल्या चुकांवर पांघरून घालायचं. पण त्या माणसाचा हेतू शुद्ध असेल तर आणि त्याला केलेल्या गोष्टीचा खेद असेल तर आपण त्याच्याशी केलेली वागणूक म्हणजे त्याच्यासाठी शिक्षा नाही होणार का? अबोली शांतपणे सगळ्याचा विचार करत होती. अजून आठवडाभरात दोघी परतल्या. अबोली घरी आली होती. 3 दिवस झाले होते. अर्जुन आणि अबोलीची अजून समोरासमोर भेट झाली नव्हती. ती कितीही नाही म्हटली तरी तिची नजर मात्र त्याला शोधत होती. वनिता आजकाल सतत छोट्या मोठ्या दुखण्यात आजारी पडत होती. हळूहळू वयामानापुढे तिची तब्येत खालावत चालली होती. अबोली वनिताची आईसारखी काळजी घेत होती. वनिता अबोलीची सेवाभावी वृत्ती पाहिली. एक दिवस तिने अबोलीला बोलवून घेतलं. अबोली म्हणाली, काय झालंय ताई? तुम्ही बोलावले मला? पाय चेपून देऊ का? थांबा, मी आलेच. म्हणत ती वळणार तेवढ्यात वनिता म्हणाली, अबोली, अगं ये इथे, बस माझ्या शेजारी, मला बोलायचंय तुझ्याशी. अबोली बेडवर वनिताच्या शेजारी बसत म्हणाली, बोला ना. अबोलीचा हात धरत वनिताने बोलायला सुरुवात केली. तू माझी एवढे दिवस आईसारखी सेवा केलीस. अबोली म्हणाली, असं का म्हणताय? तुम्ही मला आधार दिला, आपलं मानलं, एवढं भरभरून प्रेम दिलं. ती म्हणता म्हणता तिचा आवाज जड झाला. तिला भरून आलं होतं. वनिता म्हणाली, वेडी, डोळ्यात पाणी का? अबोली म्हणाली, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मी आज तुम्हाला सांगितलं नाही ना तर मला स्वतःचं मन खात राहील. ती सगळं खरं खरं सांगून तिचा भूतकाळ वनितासमोर मन घट्ट करून उघड करते. आता वनिता यावर काय बोलणार याची तिला चिंता लागली होती. वनिता शांतपणे तिच्याकडे पाहत म्हटली, जे झालं ते कुठल्याच मुलीसोबत होऊ नये. वनिताचं शांतपणा पाहून अबोली चमकली. वनिता म्हणाली, ईश्वराच्या मनात काय आहे ते कोणास ठाऊक. तुझं मन स्वच्छ आहे, पारदर्शक आहे, त्यावर कसलीही जडमट नाही. हे मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा हेरलं होतं. इतकं सोसूनही निरागस राहणं प्रत्येकाला जमत नाही. अबोली म्हणाली, हे अर्जुनला नाही, मी तुम्हालाच आधी. ती बोलता बोलता मध्येच थांबली. अबोलीला हे सगळं अनपेक्षित होतं. तिला कळलं नव्हतं तिचं नशीब तिला इथे का घेऊन आलंय, तिच्यासमोर नियतीने काय मांडलंय. वनिता म्हणाली, अर्जुन लहानपणापासून लवकर कोणाशी बोलायचा नाही, सरमिसळ व्हायचा नाही, एकटाच राहायचा. एकांत आणि एकांत हा त्याचा स्वभाव बनला होता. जी गोष्ट सांगितली ती समोर त्याचे हवे तसे लाड केले. पण अर्जुनच्या बाबांना कधी मुलांसाठी वेळ देता आला नाही. काम म्हणजे त्यांचं पॅशन होतं. ते अर्जुनपासून लांब गेले. त्यांना फक्त त्यांचं काम एवढं दिसत होतं. आणि मी पाहते आता अर्जुनही हळूहळू त्यांच्यासारखंच करतोय. अर्जुन कॉलेजमध्ये होता तेव्हा रात्रीची वेळ होती. अर्जुन दारातच एरधरा घालीत होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारलंही. फ्लॅशबॅक. वनिता म्हणाली, का रे, जेवायचं नाही का? चल. अर्जुन म्हणाला, आई, आपण आज एकत्र जेवायला बसू, मला बाबांना एक सरप्राईज द्यायचं. वनिता म्हणाली, अरे तुला माहिती आहे ना, बाबांना उशीर होतो नेहमी. मला नाही वाटत ते वेळेवर येतील. चल. अर्जुन म्हणाला, नाही आई, आज बाबांना यावंच लागेल. मी बाबांना सकाळीच निघताना सांगितलं होतं. ते म्हणाले होते. अर्जुनच्या डोळ्यात चमक दिसली. त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. तुम्ही बापलेक बघा, म्हणत वनिता आत गेली. अर्जुन दरवाजाकडे आस लावून होता. 1 तास झाला, 2 तास झाले. जेवणाची वेळ कधीच टळून गेली होती. जसे जसे घड्याळाचे काटे पुढे सरकत होते, अर्जुनची झालेली हिरमोड त्याच्या चेहऱ्यावर साफ झळकत होती. त्याचा चेहरा उतरला होता. वनितानेही त्याला समजावलं, पण अर्जुन जिद्दी होता. तो येऊन आत बसला. रात्री बरोबर 2 वाजता अर्जुनच्या बाबांची गाडीचा आवाज आला. बाबा आत आले. अर्जुन उठून उभा राहत म्हणाला,
वा आलात, एक काम करा ना, घरी तरी नावाला कशाला येता, तिकडेच राहत जा. अर्जुन, वनिता आवाज चढवत म्हणाली. अर्जुन म्हणाला, आई तू मध्ये पडू नको, आज मला बोलायचं आहे यांच्याशी. वनिता, समजवा तुमच्या मुलाला, याचं डोकं ठिकाणावर नाही. बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करत म्हणाले. अर्जुन म्हणाला, माझं डोकं आज ठिकाणावर आले. एवढे दिवस एक आशा मनात कायम होती, पण आज कळले मला तुमच्या दृष्टीत मुलगा म्हणून माझं काय महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःच्या बायकोची काळजी नाही, मुलाचीही काळजी नाही. एवढंच तुम्हाला तुमचं काम प्रिय आहे, तर लग्न संसार मांडायचा कशाला जन्माला घातले मला. अर्जुन, बाबांनी खाडकन त्याच्या कानाखाली मारली. त्याच्यासाठी हे अनपेक्षित होतं. तो तसाच मागे वळला आणि डायनिंग टेबलवर ठेवलेला लिफाफा उघडत त्याच्या समोर दाखवत म्हणाला, उद्याच निघतोय USA ला. मला तिथे कॉलेज ॲडमिशन मिळाले. हेच सांगायचं होतं मला तुम्हाला. म्हटलं लांब चाललोय, जाण्याआधी तुम्हाला सगळ्यात आधी सांगावं, बोलावं. पण ठीक आहे, आता राहा एकटेच. हौस आहे ना तुम्हाला, आता त्रास नाही होणार. म्हणून ताडताड त्यांच्या रूममध्ये निघून गेला. 2-3 वर्ष निघून गेली. अर्जुन निघून गेला. तो पुन्हा घरी फिरकला नाही. फक्त वनिताशी बोलणं व्हायचं तेवढंच. तिथे वडिलांवरचा त्याचा राग तसाच कायम होता. अर्जुनच्या बाबांचा ॲक्सिडेंट झाला होता. जागच्या जागीच ते ठार झाले होते. अर्जुनला तेव्हा कळालं तेव्हा तो USA मध्ये होता. त्याने काही प्रतिसाद दिला नाही. तो भारतात आलासुद्धा नाही. वनिताने हताशपणे एक सुस्कारा सोडला आणि म्हणाली, मी अर्जुनला तरी कशी दोष देणार. दोघं बापलेकांमधला दुरावा शेवटपर्यंत कायम राहिला. दोघंही जिद्दी. अर्जुन तेथे अमेरिकेला गेल्यानंतरही यांनी एका शब्दातही त्याच्याबद्दल विचारलं नव्हतं. नामवंत वकील झाले, बक्कड पैसा कमावला, पण मुलाचं साधं मन ओळखू नाही शकले. एक वडील म्हणून ते कुचकामी ठरले. अबुली, जी वनिताच्या रूममधून बाहेर पडली, ती विचार करतच, जे मी केलं ते बरोबर केलं की चूक. पुन्हा नवीन गोंधळ. सगळं अनपेक्षितपणे घडलं होतं. ती वनिताच्या बोलण्याचा विचार करत होती. ती तिच्या रूममध्ये येऊन बाल्कनीत जाऊन उभी राहिली. डोक्यामध्ये दोघींचा झालेला संवाद परत परत उभा राहत होता. डोळे बंद करत झालेला संवाद पुन्हा आठवते. वनिता म्हणाली, अबुली, मी तुला हे सगळं सांगते कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्यामुळे अर्जुनमध्ये खूप बदल झालाय. तू त्याच्यासाठी अगदी योग्य आहे. अबुली म्हणाली, काय ताई, मी तिला काय बोलावं सुचेना. वनिता म्हणाली, हो मला माहिती आहे सगळं. त्या दिवशी गाजराचा हलवा अर्जुनसाठीच केला होतास ना तू. अबुलीला लाजल्यासारखं झालं. वनिता म्हणाली, मला माहिती आहे, तू स्वतःसाठी काहीच करत नाही. अबुली म्हणाली, मला नाही वाटत की मी योग्य आहे आणि आमचं नाही जुळू शकत. वनिता म्हणाली, या म्हातारीची तशी शेवटची इच्छा समज. अबुली म्हणाली, नाही असं नका बोलू. तुम्ही माझ्यासाठी खूप मोलाचे आहात. तुम्ही समजता तसं आता काही राहिलं नाही. वनिता म्हणाली, मला वचन दे, तू अर्जुनची साथ कधीच सोडणार नाही. अबुली उठून उभी राहिली. त्यांनी आजपर्यंत आपल्यावर केलेल्या उपकाराची तिला जाणीव होती. अशा तिच्यासाठी द्वंद्व निर्माण झाला. त्यामुळे नाही म्हणणं तिला जड जात होतं आणि तिने वचन दिलं. भेटूया पुढील भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.